सद्गुरूंनी केवढे मोठे उपकार केलेत आपल्यावर. गुरुचा अर्थच तो. गुरु म्हणजे काय? गु म्हणजे अंधार, अज्ञान, रु म्हणजे दूर करणारा. शिष्याचा, भक्तांचा, साधकांचा अज्ञानाचा अंधार दूर करून प्रकाश दाखवणारा. हे भगवान मुझे असत से सत्य की ओर चले, हे भगवान मुझे अंधकार से प्रकाश की ओर ले चले. गुरु या शब्दाचा गुरुदेव रवींद्र टागोरांनी अर्थ केला आहे, व्याख्या केली आहे की भूतकाळातला दुवा आणि भविष्य काळातला दवा तो गुरु. अखंड शिष्याच्या पाठीशी ती शक्ती त्याने ठेवलेली असते. ते पुरवत असतात, ते वाढवित असतात. गुरु कोण? गुरु म्हणजे मोठा. जो लघु नाही तो गुरु, जो लहान नाही तो मोठा. मोठा कोण? जो लहान नाही तो. तसं गुरु कोण? जो लघु नाही तो. थोडं पुढं जाऊन सांगतो, जो लघु नाही तो गुरु. यापेक्षा जो लघुला गुरु करतो तो गुरु. ही सद्गुरूंची कृपा आहे, ही त्यांची परंपरा आहे, त्यांची शक्ती आहे. आपणासारिखे करीती तात्काळ. आणि म्हणून ते ज्ञानामृत, ते बोधामृत, ते चरित्रामृत, ते कृपेचं अमृत ज्या शिष्यांना, भक्तांना, सेवकांना मिळतंय ते कधी कोमजलेले दिसणार नाही तुम्हाला. गुरु ने हमको अमृत पिलाया, भक्त हुआ बलवान. गुरुची शक्ती एवढी आहे. गुरु की माया, माया म्हणजे ती आपल्या अज्ञानातली नाही, ती दिव्य माया. गुरु की माया म्हणा बाबाकडे बदले काया. शब्द ऐका, नुसार टाळ्या वाजवून गडबड कराल तुम्ही. ऐका. गुरु की माया बदले, गुरु की माया बदले काया. गुरु की माया बदले काया. घट जाए अभिमान, घट जाए अभिमान. भजो मन स्वामी जनार्दन नाम. भजो मन स्वामी जनार्दन नाम. भजो मन स्वामी जनार्दन नाम. आणि म्हणून जोपर्यंत गुरूंची आपल्या जीवनात प्राप्ती नाही तोपर्यंत जीवन सुरू होत नाही. ज्याला नाही गुरु त्याचं जीवन नाही सुरू. थांबला तो, स्पीड ब्रेकर अटकतो कुठेतरी, तिथंच भटकतो. आणि मग काय होतं? नको तिथं आकर्षण वाढतं, नको तिथं वासना वाढतात, नको तिथं आज गुंतला जातो, मग अडखळतो, मग पळतो. नुकतीच आश्रमाची सुरुवात झाली होती इथं आणि त्र्यंबकेश्वरून सगळं आणलं होतं बाबाजींनी, सामान सुमान. तेव्हा एवढे ट्रॅक्टर वगैरे नव्हते, बैल होते बाबाजींकडे. आणि त्याच्यात एक मोठा बैल होता, काय त्याच्या लक्षात नाही नाव. मोठे शिंग होते बा, का हो परशुराम, लय मोठे मोठे शिंग होते त्याचे. मोठा बैल होता आपला एक सर्जा. हां देवळ्या, काय देवळ्या, काय इतके मोठे शिंग, मोठा बैल. आणि कोणीतरी बैलगाडी घेऊन मार्केट यार्डला गेले. आता ते बैल सोडून दिले, त्यांनी काय सामान टाकलं, आणलं, ते चालू केलं. तोपर्यंत समोरून गायींचा कळप गेला. आता याच्या दृष्टीने तो कॉलेज कुमारिकांचा कळप होता. बैलच तो, त्याची काय चूक आहे? लक्षात घ्या, पशु हे आकृती प्रधान असतात. पशुला फक्त दोनच कळतं, मेल फिमेल, नर मादी. आकार कळतो फक्त. आकृती प्रधान ते पशु, प्रकृती प्रधान ते पुरुष, विकृती प्रधान ते असुर आणि संस्कृती प्रधान ते संत. पशु पशु आहे. अशा त्या बैलानं त्या गायींचा कळप पाहिला, चरड तोडून त्यांच्या मागे. सगळं सामान सुमान झाल्यावर ते बैल पाहायला गेले आश्रमात. एक बैल गायब, कुठे गेला, कुठे गेला. अख्खं नाशिक पालतं घातलं. नाशिक खूप मोठं शहर आहे. खेड्यापाड्याचे लोक बाजारला आले तर चुकतात, बाया माणसं. हा तर बैल आहे. तुम्हाला माहीत असेल बाबा, तुम्हाला आठवतं का हा प्रकार त्या बैलाचा? नाही माहीत असेल पाहिजे होता.
समजून घ्या मी काय सांगतो. गेला गेला, आता माणसं सापडत नाही, बैल कुठं सापडणार. बरं तो गेला तर त्याच्या वेगळ्या कामासाठी, त्या गाई जिकडे जातील तिकडे गेला, कुठे गेला माहीत नाही. बाबाजी काळजी करा, अरे मोठा बैल होता, कुठे गेला, कसा गेला, काहून लक्ष दिलं नाही, काय नाही. अख्खा दिवस गेला, शोधून शोधून रात्र झाली, माणसं परत आली, रात्रही गेली सगळी. माधवगिरी महाराजांना माहीत आहे, त्या बैलाचं नाव सुद्धा माहीत असेल. आणि सकाळी विधी सुरू झाली, तो बैल आश्रमात हजर. ज्याने इथला चारा खाल्ला आहे, ज्याने इथला प्रसाद खाल्ला आहे, ज्याने इथं थोडीफार का होईना सेवा केली आहे, असे बैल जरी थोडा वेळ भरकटले, चुकले रस्ता, कदाचित विसरले रस्ता, तरी सद्गुरूंच्या प्रसादाची, सद्गुरूंच्या ठिकाणी केलेल्या श्रमदानाची पुण्याई अशी आहे की काही वेळ चुकतात. असे बरेच चुकलेत बाबाजींच्या काळातले. मला खात्री आहे ज्या अर्थी बैल परत आला खळावर, त्या अर्थी हे सुद्धा येतील, पण वेळ लागेल त्याला. कारण हा दरबारच तसा आहे. आला तो रमाला भजनात भजनात रंगला, नाथपदी रमला, असा बाबांचा दरबार, स्वामीचा दरबार, बाबांचा दरबार. नाथ चरण रज रजनी पाहिले, नाथ चरण रज रजनी पाहिले, शतजन्मांचे सार्थक झाले, शतजन्मांचे सार्थक झाले. जय हो जय आदिनाथ, जय हो जय जनार्दननाथ, जय हो जय आदिनाथ, जय हो जय जनार्दननाथ. धर्म असा घडला, असा बाबांचा दरबार, स्वामीचा दरबार, बाबांचा दरबार. सद्गुरू जनार्दन स्वामी ओमगिरी महाराज साक्षात्कारी शिवयोगी अवतार पुरुष होते. आणि म्हणून त्यांचा संकल्प, त्यांचं सत्कार्य, त्यांची शुभप्रेरणा, त्यांचा मंत्र, त्यांचा ग्रंथ, त्यांची आज्ञा, त्यांचा आश्रम, त्यांचा परिसर अद्भुत आहे, अद्भुत आहे, अद्भुत आहे. सांगू द्या मला. प्रेत यात्रा चालली होती म्हणाले, ज्ञानेश्वर महाराज तिथून चालले होते आणि ती बाई पळत पळत आली पाया पडायला. माऊली ज्ञानेश्वरांनी आशीर्वाद दिला, अखंड सौभाग्यवती. म्हणाले देवा या जन्मी का पुढच्या? म्हणाले म्हणजे माझा नवरा गेलाय सच्चिदानंद बाबा, ती प्रेत यात्रा चालली आहे, मी सती चालली आहे, काही क्षणात त्यांच्या देहावर लाकडं पेटवली जातील, मी उडी मारणार आहे. महा आशीर्वाद या जन्मी की पुढच्या? माऊली म्हणाले नाही, असं नाही. ज्या अर्थी पांडुरंगानं आमच्या मुखातून वधून घेतलंय ते तुरंत दान महापुण्य असतं. आणि कुठे तुझा नवरा? ते प्रेत होतं. ज्ञानेश्वर माऊली गेले आणि म्हणाले उठा, फक्त एवढंच म्हणे उठा. प्रेत उठून बसले, त्याचं नाव सच्चिदानंद बाबा. ज्या सच्चिदानंद बाबांना ज्ञानेश्वरी माऊलींनी सांगावी आणि त्यांनी लिहून घ्यावी आपल्याला कळली. त्याच्यामुळे शके 1272 तई टीका केली ज्ञानेश्वरे, सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला. एक शब्द उठा, उठले, चला, गेले मागे. आणि माऊलींचा अनुग्रह घेऊन ज्ञानेश्वरी स्वतः लिहिली. माऊली सांगत असताना उद्धार होणं अवघड आहे का काही? हां, तिकडून 1400 वर्षाचे चांगदेव आले, 14 वेळा यमाला परत पाठवून प्रदीर्घ जीवन जगणारे योगीराज चांगदेव महाराज, वाघावर बसून हातात सर्पाचा चाबूक वगैरे. आणि माऊली सकाळच्या वेळेत निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई छोट्या भिंतीवर बसले होते, सकाळचे ऊन पाळ्या घेत.
म्हणाले दादा, मुक्ताई म्हणाले ते बघा वाघावर बसून आला, मग आपणच 2 पावलं पुढे जाऊ. म्हणजे आपल्याकडं कुठं वाघ आहे, म्हणजे जे आहे त्याच्यावर बसून जाऊ. दगडाची भिंत, मातीची भिंत. माऊली बसलेली म्हणाली चला. भिंत चालायला लागली, त्या भिंतीचं मंदिर झालं आणि लाखो लोक त्या भिंतीवर आजही डोकं टेकतायत. एकच शब्द ज्ञानेश्वर माऊलींचा, चला. तर भिंत चालली तर उद्धरून गेली. उठा. सच्चिदानंद मांबा उठले, उद्धरून गेले. पैठणचे ब्राह्मण मानत नव्हते. आत्मतत्व वगैरे गप्पा मारतोस तू ज्ञानेश्वरा, कसलं काय, या रेड्याच्या मुखातून वेद बोलून दाखव. पण ठीक आहे, हात ठेवला, म्हणाले बोला. एक शब्द बोला म्हटल्यावर रेडा वेद बोलायला लागला आणि मालकाला सोडून नंतर माऊलींच्या मागे गेला. आळंदीला जाताना आळे फाट्याजवळ त्याची समाधी आहे. लाखो लोक जमतात त्यांच्या पुण्यतिथीला. आजही एक रेडा, त्याला काय कळतंय, निर्बुद्ध. सर्कशीत सगळे प्राणी असतात, रेडा नसतो, कारण त्याला बुद्धीच नाही. असा निर्बुद्ध रोडा जगाच्या दृष्टीनं. माऊली बोला म्हटलं तरी बोलला आणि उद्धरून गेला. चला म्हटलं तर उठून बसला. चालायला लागली भिंत, उद्धरून गेली. उठा म्हणलं तर सच्चिदानंद बाबा उठले, उद्धरून गेले. बोला म्हणलं तर बोलून गेले. अरे 18 पुराण, 6 शास्त्र, 108 उपनिषद, गीता, भागवतातून दिव्य मंत्रांचा संग्रह करून जनार्दन बाबांनी तुम्हाला दिलाय ना. ज्यांच्या एका शब्दावर उद्धरून गेले दगड, माती, रेडे. तुम्ही माणसं आहात ना, तीच पात्रता सद्गुरू जनार्दन स्वामींची आहे. तुम्हाला एक शब्द नाही दिला, नित्यनियम विधी दिली आहे, वेगवेगळ्या दिव्य मंत्रांचा संग्रह करून दिलाय. तरी आपण जर म्हणावं आम्हाला काही दिलं नाही, तर मग त्याला 3 नंबरमध्ये घ्या. कुठं चाललोय आम्ही, कुठं चाललोय? ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी सांगताना अमृतवाहिनीच्या काठावरचं नेवासा, हो ना बाबा, नेवासा गाव निवडलं. काळजीपूर्वक ऐका. नेवासा गावी एका दगडाच्या खांबाला पाठ लावून, असंच आहे ना, ज्ञानेश्वरी लिहिली. पुढे आळंदीला गेले आणि लोकांनी त्या खांबालाच देव मानला. का? माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी त्याला पाठ लावली. बसले तिथं, पाठ लावून बसले, तर त्या दगडाच्या खांबाला, नेवाशाला लोकांनी मंदिर बांधलं. मंदिराला खांब असतात, कबूल, खांबासाठी मंदिर. आणि लाखो लोक तिथं दर्शन करतात, सप्ताह करतात, पारायण करतात. एक दगडाचा खांब, संतांनी त्याला पाठ लावली. संतांच्या पाठीकडे राहिला तरी जर त्याचा एवढा उद्धार झाला असेल, तर त्याच पात्रतेच्या जनार्दन स्वामी मौनगिरी महाराजांच्या समोर बसलेले पुण्यात्मे, त्यांच्या पाठीमागं बसणारे उद्धरून देतात. मग समोर बसणारे वाया जातील का? मला सांगा ना. त्यांच्या पाठीमागे समोर करणारे खूप होऊन गेले. बाबाजींच्या महानिर्वाणानंतर, मी लौकिक भाषेत बोलतो, त्यांच्या पाठीनंतर म्हणजे पाठीमागे 36 वर्ष वेगवेगळ्या ठिकाणी हे जे धर्मकार्य चालू ठेवले, त्या पुण्यात्म्यांचा उद्धार होणार नाही का? समोर ज्यांनी सेवा केली आहे त्यांचा उद्धार होणार नाही का? 3 मैलाहून आले तर 300 मैलाहून आलेत. जप कमी झाला तर चालेल. काबरा शेठ वगैरे मंडळी, माऊली यांनी काय श्रमदान केलंय. आणि ते कर्म ही सुद्धा पूजाच आहे. आणि म्हणून मी सांगतोय की असे गुरु, संत परंपरेचे, ऋषी परंपरेचे, कृषी परंपरेचे, पाठीमागे असणारा दगडी खांब उद्धरतो, मग समोर असणारे हे खांब, मला सांगा, त्याच्यासाठी झाले. त्यांना माहिती आहे तो दगडाचा खांब होता आणि हे कोण आहे शेवटी? आपण तेच आहे. त्यांना माहिती आहे जड आहे, मूळ आहे, अज्ञानी आहे आणि यांचा उद्धार झाला पाहिजे. म्हणून
ठरवून आले बाबाजी दहे गावच्या संता, जगती आला जे कैसा हे दहे गावच्या संता, जगती आला जे कैसा अनाथ या भक्तांशी उपदेश करीतो वैसा, अनाथ या भक्तांची उपदेश करतो वैसा. धन्य तुमची शिवभक्ती, धन्य तुमचा उपदेश, बालपणी पाणी घाली अक्रमारुतीस हो, बालपणी पाणी घाले अक्रमारुतीस. जमवून शिष्यगण हे जमवून भक्तगण, मार्ग सांगे भक्ती ज्ञान एकमुखाने बोला बोला जय जय जनार्दन, एकमुखाने बोला बोला जय जय जनार्दन. चांगला गौंडी त्याला म्हणतात जो दगड हातात येईल तो वापरणार. आणि जे नखरेवाले हात, याला तोंड नाही, याला गुन्हे नाही, याला वळमा नाही, त्याचं फेकून. कुशल गौंडी तोच जो 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 दगड हातात येईल तो वापरतो. त्याला माहिती आहे तोंडाचा असेल तर पुढच्या बाजूला, तोंडाचे सगळे पुढच्या बाजूला, कमी तोंड असेल तर भिंतीच्या मागच्या बाजूला, आणि जो लय अणगड असला तर भरतीला. भरतीला का होईना वापरणारच कुशल गौंडी. मग तुम्ही ज्ञानी किती, अज्ञानी किती, तुम्ही साधक किती, तुम्ही पवित्र किती, याचा कुठलाही विचार न करता फक्त त्यांच्या हातावर या, त्यांच्या चरणाजवळ या, ते नक्कीच तुम्हाला सत्कार्याच्या या महान दुर्गात कुठंतरी असं बसवतील की जिवंतपणेच उद्धार होईल. गरजच नाही आणखी कुठं शोधायची. याच काठावर त्यांचं मायाजळ संत माऊली म्हणाले. अरे छळायला आला होता हा, क्षमा करा मला, काय नव्हतं, विसोबा खेचर. आळंदीला ही संन्यासाची मुलं म्हणून ज्ञानेश्वर माऊलीपासून 4 भावांचा किती छळ तिघांचा केला. भिक्षा देऊ देत नव्हता कोणाला, कुंभाराला खापर देऊ देत ना. ज्ञानेश्वराचा स्पर्श आला तर आंघोळ करा. एवढा विटाळ झाला होता त्यांना की हे संन्यासाची पोरं आमचं गाव भ्रष्ट करतील, त्याला उपाशी मरू द्या. ही पिढा गेलेली बरी आहे कदाची. कोणी दिलीच चुकून भिक्षा तर हा शेण टाकायचा त्या झोळीत. एवढा कडेलोट ज्यानं केला छळाचा, छळायला का होईना विसोबा समोर येत होता. तर एवढा आत्मज्ञानी केला की भगवंताला लहानपणीच नैवेद्य खाऊ घालणाऱ्या नामदेवांना पांडुरंग म्हणाले, नामदेवा विसोबा खेचराला तू गुरु कर, तेव्हा आत्मज्ञान होईल. तुम्हाला कथा माहिती आहे सगळी. छळायला आलेल्याला विश्वगुरु केला. मग श्रद्धेने अनुष्ठानाला आले, पारायणाला आले, सेवेला आले, श्रमदानाला आले, अन्नदान करायला आले, ज्ञानदान करायला आले. त्यानं वाया जाऊ देतील का ते? निष्ठा दुबळ्या होऊ देऊ नका, आपल्या श्रद्धा दुबळ्या होऊ देऊ नका. लक्षात घ्या, गुरु तो महानच आहे, पण तरीही गुरु गुरु आहे. गुरु गुरु आहे. का सांगतोय मी? कर्णाला गुरु कोण मिळाले? भगवान परशुराम. 6वा अवतार, अनंतकोटी ब्रह्मांड चक्र चालका, रामरायाच्या आधीचा अवतार भगवान परशुराम, कर्णाचे गुरु. एवढा मोठा गुरु होतो कोणी देवा? एवढा मोठा गुरु मिळून सुद्धा कर्ण पराभूत झाला. कर्ण मेला. कीव करावी, दया करावी असा दयनीय मेला. चूक कोणाची आहे? ज्यांच्या नावाचा वचक होता भारतात, द्रोणाचार्यांचा शिष्य दुर्योधनही आहे आणि अर्जुनही आहे. अर्जुन धर्माची बाजू घेतोय, दुर्योधन धर्माला विरोध करतोय. गुरु काय करणार? गुरु काय करणार तुम्हाला सांगा? तुमची प्रवृत्ती जर हिणकस असली, दुष्ट असली, गुरु काय करणार? झालं काय शेवटी? 100 भावांसह गेला दुर्योधन. दिवा लावायला कोणी राहिलं नाही.
100 मुलांना जन्म देणारा त्याच्या आईबापाला अग्नी द्यायला कोणी राहिला नाही. आग लागली जंगलात आणि धृतराष्ट्र गांधारी जळून मेले वणव्यात. दुर्दैवाचे दशावतार पाहावे लागले. गुरु काय करतील सांगू द्या मला. मातीच्या मूर्तीत एकलव्याने गुरु समजून साधना केली. द्रोणाचार्यांसारखे गुरु. काय झालं? अपंग व्हावं लागलं. अपंग झाला. उजवा हातात अंगठा कापून घेतला. गुरुदक्षिणा पाहिजे, अंगठा दे. दिला. अंगठा दाखवणारे खूप आहे गुरुला, अंगठा देणार एकच आहे एकलव्य. का अपंग केला? का अपाहिज केला त्याला? अंगठ्याशिवाय बाण मारता येईल का? का घडलं असं? ज्यांच्या पोटी राजा हरिश्चंद्राने जन्म घेतला, सत्याचा आणि सदाचाराचा वचनाचा सत्यवचनाचा कडेलोट करणारा, सूर्यवंशातला 33व्या पिढीतला राजा हरिश्चंद्र ज्यांच्या पोटी आला, ते पुण्यश्लोक राजा सत्यव्रत वसिष्ठांचा त्याग केला. गुरु परंपरेने आम्हाला गुरु नको आणि शरण गेला विश्वामित्रांना. विश्वामित्र ज्याने 60,000 वर्ष तपश्चर्या केली, लोहपीठ भस्म खाऊन पायाच्या एका अंगठ्यावर प्रतिसृष्टी निर्माण करण्याचं सामर्थ्य, राजर्षीचा ब्रह्मर्षी व्हावं एवढा अधिकार ज्या विश्वामित्रांचा, त्यांना गुरु केलं. काय पदरात पडलं सत्यव्रताच्या? जिवंतपणी सदे स्वर्गात पाठवताना अर्धवटच राहिला. इंद्राने हुसकून दिला. ना धड घरका न घाटका, पृथ्वीवरही येईना स्वर्गातही जाईना. आणि मग गुरुदेव मी लटकलो. तिथून सांगितलं स्थिरो भाव, स्थिरो भाव. आहे तसाच राहा, अजूनही तसाच आहे. हजारो वर्ष झाले. विश्वामित्रासारखा गुरु मिळूनही असे लटकत राहिले अर्धवट. ना संसार धड करता आला आणि ना देवदेव धड करता आला. असे दुर्दैवी जीव बाबाजींकडे आले नाही असं नाही. मग तुकोबराय भडकले ना, चिडले ना. देवाना संसार तुका दोहीकडे चोर, दोहीकडे चोर, तुका दोहीकडे चोर, तुका दोहीकडे चोर, तुका दोहीकडे चोर. देवन संसार तुका दोहीकडे चोर, दोहीकडे चोर, तुका दोहीकडे कसल्या टाळ्या वाजवता? एवढा शब्द कळेल का तुम्हाला? हां, कशा कळत? ते साथ द्यायला ते आहेत ना सगळे गुणवान सगळे. मी का सांगतोय? सगळी व्यवस्था तयार नाही. तर तुम्ही नका मला ताल देऊ नका, स्वरही देऊ नका. शब्द कळू द्या तुम्हाला. या अभंगातले, श्लोकातले, प्रमाणातले, प्रमेयातले, दृष्टांतातले, सिद्धांतातले काही मिळाली तर प्रेरणा. नुसता आपला टाळ्या चालला तडाखा कसं कळेल तुम्हाला? तुम्हाला कोणी टाळ्या वाजवायला ठेवलं का इथं? हां, अजून वर्ष झालं नाही हा मंडप उभा केला. ही मंडळी सगळी अध्यक्षापासून विश्वस्तपर्यंत, भक्तमंडळापासून दानशुरापर्यंत, आणि मार्गदर्शन वंदनी माधवगिरी महाराजांचं. अध्यात्मात ज्याला सोन्याला सुगंध म्हणावा अशी स्वरांची साथ देणारे आमचे वंदनीय संतोषगिरीजी महाराज, ही सगळी भजनी मंडळ, 4थी पिढी बाबाजींच्या सेवेत आहे, ज्यांची जातेगावपासून आजपर्यंत ते कानडे बंधू परिवारातला अंबदास. आपल्या सगळ्यांच्या मध्ये भीष्माचार्य शोभतील असे वंदनीय परशुरामगिरीजी महाराज. काय सांगू तुम्हाला, काय सेवा आहे त्यांची. हाडाचे खाडं केलेत, रक्ताचं पाणी केले. बाबाजी त्र्यंबकेश्वर आश्रमातून इकडे आले, पुढे गेले कार्यक्रम करता करता, असे आले निवृत्ती यात्रेला आणि वांगे लावले ते परशुराम बाबांनी. एवढाले झाडं वांग्याचे, एका वांग्याला पाठीभर वांगे निघतील असे. सगळे संन्यासी आले होते, गुरुबंधू आले होते यात्रेला. बाबाजी म्हणजे सगळ्यांना बोलणार इकडं, हे झामरे हो इकडे या, ए बाबूच्या, म्हणजे शांतिगिरीचं नाव होतं बाबू, इकडे ये. हा पाय, अरे हा पाय एकटाच, हा एकटाच रे, किती लढतो पाय.
आहे का तुमच्याजवळ तर सगळं गाडी आणि घोडे इंजिन आणि ट्रॅक्टर करता रे एवढं तुम्ही? बघा बघा काय केलं परशुराम बाबांनी, नंदनवन केलंय. सद्गुरूंच्या मुखातून एखादा शिष्याचा एवढा गौरव झाला तर तो हिमालयाच्या टोकावर जाऊन बसतो. पण जो जातवान आहे तोला माहीत आहे याच्यात काय खटके ती. परशुराम बाबांनी बाबांचे पाय धरले, बाबाजी माझं काही नाही याच्यात. मग कोणी केलं? तूच केलं एकट्याने. बाबाजी एकट्याने नाही केलं, मग कोण होतो जोडीला? जोडीला कोण असतं? सद्गुरु सारिखा, सद्गुरु सारिका असता पाठी राखा, सद्गुरु सारिका, सद्गुरु सारिका असता पाठी राखा. इतराचा लेखा कोण करी, इतराचा लेखा कोण करी, राजयाचे कांता, राजयाचे कांता काय भीक मागी, राजयाचे कांता, राजयाचे कांता काय भीक मागी. तुम्ही इथं अनुष्ठान आला बरोबर, आले ना सगळे? तुम्ही आले का तुम्हाला कोणी पाठवलंय? घरच्यांनी ही इडापिडा जाओ तिकडे म्हणून पाठवलं का? घरी त्रास देता म्हणून पाठवले, हट्ट केला म्हणून पाठवले, कोणी गराडे म्हणून पाठवले? आम्हाला काही घेणं नाही त्याशी. तुम्ही आलेत ना, कोणी पाठवले आम्हाला काही माहीत नाही, पण आम्हाला एक माहीत आहे, ज्या अर्थी तुम्ही आलात त्या अर्थी जनार्दन स्वामी महाराजांनी तुम्हाला निवडलंच आहे. त्यांनी निवडल्याशिवाय तुम्ही येऊ शकत नाही, आमची खात्री आहे, आमची खात्री आहे. आणि ज्यांना गुरुदेवानं निवडलंय, ज्यांना गुरुदेवानं निवडलं, ज्या ज्या कामासाठी, ज्या ज्या सेवेसाठी, तो कधीच पराभूत होत नाही, तो कधी म्लानवदन होत नाही. 80व्या वर्षी अजून टिकाव हातात घेऊ शकतात परशुराम बाबा. आणि काल बघितलं आपण संतोषगिरी महाराजांचं संगीतातल्या भजनाची तान. एक आलाप घेऊन दाखवा, मूळव्याध फुटेल तुम्हाला. पोरखेळे का मरून जाईना तुझ्या रूप नावावरून माझ्या चक्रपाणी माया बापा. समज गैरसमज करत बसतो आम्ही, अर्थाचे अनर्थ करीत बसतो आम्ही. जिथं जे करायचं ते नाही आणि मग होतं काय? उपयोग नाही. जसा आला तसाच गेला. उलट जिथं पुण्य करायचं तिथं पाप केलं आणि असा गेला की पुन्हा वाटच लागली त्याची. म्हणून इथं आल्यावर त्या मर्यादा जपा, इथं आल्यावर ते सांभाळा. महान गुरु अवतार पुरुष मिळूनही यांची गती का झाली? त्रिशंकू लटकला ना स्वर्गात ना पृथ्वीवर, आणि मग लाळ बदा 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 तोंडातून पडली. ती बिहारच्या बाउंड्रीवरती लालसा नदी आहे, तिला कर्मनाशा म्हणतात. ती शापित नदी आहे. जो गुरूंशी द्रोह करतोय त्याच्या वासनेची लाळ आहे ती, आणि म्हणून त्या पाण्यात जो आंघोळ करेल त्याच्या सगळ्या कर्माचा पुण्याचा नाश होतो. कोणी त्या नदीला स्पर्श करत नाही. का असं झालं? असं का करायचं? असं का वागायचं? असं का जगायचं आपण? हे महत्त्वाचं आहे. सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज इतकं सोपं आहे का हे सगळं करणं? कारण विश्वातलं सर्वोच्च सत्याचा साक्षात्कार करायचा म्हटला की सगळं जग आडवं येतं, विघ्न करतं, कसोटी घेतं, द्वेष करतं, शत्रुत्व करतं. का? वाडवडिलांची म्हण आहे, खरं बोललं तर सख्या आईला सुद्धा राग येतो. आणि नुसतं खरं नाही, विश्वातलं सर्वोच्च सत्य जे सांभाळण्यासाठी, जे सावरण्यासाठी, जे विस्तारण्यासाठी देव अवतार घेतो त्याला नाही सोडला. परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. श्रीकृष्ण जन्माला यायच्या आत त्याला मारून टाकण्याची व्यवस्था कंसाने करून ठेवली होती. फक्त याचा आवाज येऊ द्या. बाळंतीण झाली देवकी, संपला विषय. टपून बसले 7 लेकरं होईपर्यंत. सक्का भाऊ देवकीचा. का? सत्याचा वाली यायचा आहे, आणि तो आला तर आपलं असत्याचं राजकारण बंद पडणार आहे. म्हणून राजे रजवाडे स्वयं विरोधात गेले. मायबाप
श्रीकृष्णांचा जन्म कारागृहात व्हावा. जन्माला यायच्या आधी शत्रुत्व एवढं. रामरायाचं काय झालं? बाबाजी सांगायचे, श्रीरामांचा जन्म ज्यांच्या पोटी व्हावा ते महाराज पुण्यश्लोक दशरथ आणि त्यांची बायको कौसल्या यांचं लग्न होऊ नये, नाही तर यांना झालेला मुलगा माझाच दुश्मन होईल, मला मारील, हे रावणाला आधी कळलं होतं. बाबाजी सांगायचे, कौसल्याच्या आणि दशरथाच्या लग्नात रावणानं विघ्न केलं होतं. राम जन्माचा तो विषय नंतरचा आहे. किती सहन करावं रे, किती सोसावं. 100 एकर जमीन, 12 गाड्या, 12 गडी, 5 गावची पाटील की ज्या सद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांच्या वडिलांच्याकडे होती. केवढा विरोध केला बाबाजींना. 11 वर्षाचे बाबाजी मामाच्या घरी जन्माला आल्यावर 11 वर्षाचे होईपर्यंत बाप पाहायला नाही गेला. एवढी दुश्मनी. आपण पाटील आहोत, पाटलाचं कसं, वाघाचं खाणं वाघाचं खावं, वाघाने वाघाचं खावं, पाटीलकी करायची म्हणजे सगळं खावं प्यावं. बाबाजी तर काय देवदेव करायला लागले होते. हा काय जन्माला आला आमचं नाक कापायला, हा आमच्या कुळाला कुळांकार करायला आला, हे काय माळा काय, टिळे काय, गंध काय, केस वाढवितं काय, भजन काय. घरातून जिथं विरोध व्हायला लागला, समजा तुमची भक्ती बरोबर चालू आहे, बाहेरचे सोडून द्या. ज्याला घरातून विरोध झाला त्याची भक्ती खरी आहे. प्रल्हादाला विरोध कोणी केला? कोणी केला? सख्या बापाने केला ना. भरताला कोणी विरोध केला? सख्या आईनं ना. हुसकून दिली. भरत त्याची अपनी माता, प्रल्हाद त्याचे अपना पिता, विभीषण त्याचे अपना भाई, श्रीराम के काज. जेव्हा घरातून विरोध होतो, समजा तुमचा मार्ग बरोबर चाललाय. संतोषगिरी महाराजांचे वडील वारले, दावा होता, मी गाडी घेऊन गेलो, माझ्या कानावर जरा कुजबू झाली होती. आणि हे मराठवाड्यात धान्य गोळा करायला, गावात काय खेड्यातल्या लोकांना काय लागतं चर्चा करायला, जन्मदर अरे बापा दाव्याला, आणि करायचा काय संन्यास, आणि करायचा काय देवदेव, आणि काय कशाची पूजा आणि कशाची भक्ती. गेलो गाडीनं, असा दहाव्याचा ते कार्यक्रम असं ठणकावलं प्रवचन, तर डोळ्यातून पाणीच काढलं गावच्या लोकांच्या. बेशरम, तुम्हाला काय वाटतं म्हणलं, काय समजता तुम्ही? एक जन्माचा बाप सांभाळायचा का जन्मोजन्मी सावरणारा जगत पिता सांभाळायचा? इथून सुरुवात केली होती. खेडवळ माणसं तुम्ही अर्ध्या अळकुंडात पिवळे झाले का? कोणाची निंदा करताय? ज्यांना गुरुने आपलं केलंय, गुरुने आपल्या मांडीवर बसवलंय, गुरुने आपला अंगीकार केलाय, गुरुने त्यांना आज्ञा दिली सेवा करायला, त्याची निंदा. उलट कौतुक करा की आमचं गाव इतकं धन्य आहे, आमची भूमी एवढी धन्य आहे की असा दिव्य पुत्र जन्माला आला, की जन्म देणाऱ्या आई बापाच्यापेक्षा गुरु आणि परमेश्वराला जास्त त्याने दिलं आहे. बापाची आज्ञा मानावी, प्रल्हादाने मांडली का? आईची आज्ञा मानावी, भरताने मांडली का? मोठा भाऊ बापासारखा आज्ञा मानावी, विभीषणाने मांडली का? कुठे तो लक्ष्मण रेषेचा धागा आहे हे कळावं. नाही तर काय होतं, आपल्या अकलेचे तारे तोडतात. नाही ते अर्धवट ज्ञान, अर्धवट ऐकणं, अर्धवट बोलणं, अर्धवट पाहणं, आणि मग गडबड होऊन जाती. लहान लहान मुलं घरात असतात, रोज शाळेत जायचं म्हणजे काही कंटाळून जाते गोधडीत त्याला उठावता उठावता. अरे बापड्या उठ ना, मेल्या, गाडी येईल ना, बस येईल ना, अरे उठ ना. मग झोपेतच उचलून बाथरूममध्ये, तिथंच उलटा सुलटा तांब्या, एक बरगडी ओढली, एक कोरडीन, बापल्या चालला चड्डीच्या नाड्या लावित सगळ्याच्या बटण्याला शाळेत. पण सुट्टी दिवशी बापल्या सगळ्यांच्या आधी उठून बसतो. काय लहान पोरांची गंमत कळत नाही. शाळा असते तर उठत नाही, सुट्टी दिवशी सगळ्यांच्या आधी मम्मी चॉकलेट. अरे दिवस नाही उगावला अजून, मम्मी चॉकलेट. बरं, लहान मुलाचा हट्ट म्हणजे हट्ट आहे, बाल हट्ट तो. मम्मी झाडत होते अंगण, म्हणजे थांब अजून काका आले ना, दुकानदार येतील ना, मला पैसे देतो. तू जाय, ते आले बाय दुकान उघडायला, चॉकलेट घे. पैसे दे. चॉकलेट कसं काय देतील ते अंकल? देतील. काकांना म्हणा चॉकलेट द्या, आणि किती पैसे द्यायचे विचारू नये, काय द्यायचं विचारू नये, मी देऊन टाकेल थोड्या वेळाने. अजून माझी आंघोळ नाही, झाडझूड झाली का मी घरात जाईल, आंघोळ करेल, पर्स काढून तुला पैसे देईल, जा. त्यांना विचारू नये काय द्यायचं, 2 चॉकलेटचं.
बाबल्या गेला चड्डी सावरीत, अंकल अंकल 2 चॉकलेट. लहान पोरगं आपले गिऱ्हाईक आहे घरचं सगळ्यांचं, त्यांनी काढली बरणी दिली. चड्डी सावरत सावरत बाबल्या म्हणे अंकल काय द्यायचं. आता काय लेकराकडे काय मागायचं सकाळी सकाळी, आपल्या समोरच राहतो परिचित आहे. दुकानदार अंकल म्हणाले काही नको, एक गोड पप्पी दे. वाईट काय, थांबा थांबा, गोड पप्पी दे. दुकानदार चांगला होता, याने चड्डी सावरली, गोळ्या घेतल्या. काय द्यायचं म्हणे एक पप्पी. मम्मी देणार आहे म्हणून तो पळाला घरात, कारण मम्मी म्हणाली काय द्यायचं विचारू नये. मम्मी देणार आहे. काय द्यायचं म्हणजे पप्पी. मम्मी देणार आहे ना. तेवढा त्याचा बाप आला सकाळी व्यायाम करून. अरे काय 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 द्यायचे म्हणे पप्पी. कोणाला म्हणे दुकानदार काकाला. कोण देणार म्हणे मम्मी. अरे बा, माझी बायको त्याला पप्पी देणार, लेकरू साक्षी. काय झालं असेल कल्पना करा. आता त्या बाईला माहीतच नाही काय झालंय. असा अर्थाचा अनर्थ करू नका. वडाची साल वांग्याला लावू नका, नाही तर काय होईल. अंबादास म्हणतो काय काय केले राहून गुरु भक्तीचा तो मार्ग दिधला आम्हाला, काय केले राहून गुरुच्या संगतीला. कलियुगातील एकच शक्ती गुरु जनार्दन आहे जगती. भक्तासी ते प्रवचन करती, कुणी ऐकुनी सोडून देती. कान आसुनी बहिरे होती, डोळे आसुनी आंधळे बनती. वाईट विचारी भंगून जाती, जाण्याचा ते मार्ग धरती. काही भक्त निघून जाती, काय पारखाश्रमाचा आम्हाला. काय केले राहून गुरुच्या संगतीला. भक्तीचा तो मार्ग दिला आम्हाला, काय केले राहून गुरुच्या संगतीला. जन्माच्या आधीच वैर तयार होते श्रीकृष्णाला मारायला. आणि रामरायाचा जन्म होऊ नये म्हणून आईबापाचं त्यांच्या लग्नात विघ्न आणणारा रावण. तुम्ही आम्ही कुठं राहिलो. पण घाबरू नका, निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची. 11 वर्ष जनू बाबा मामाच्या घरी राहिले. आजोबा गेले, त्यांच्या शब्दाला मान दिला. आणल्यावर जे हाल सुरू झाले मला सांगायला वेळ नाही आणि तुम्ही सहन करू शकणार नाही. केवळ माळसाईच्या शब्दासाठी सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज तिथं राहिले. घरातून हुसकून दिलं चुलता बाजीराव पाटील उगल्यांनी. 100 एकर जमिनीचा मालक झोपडी बांधून पाटलांच्या वाड्यासमोर राहायला घेऊन राहिला. माळसाईनं मजुरी करावी दुसऱ्याच्या शेतात. समजून घ्या मी काय सांगतो. 4 माणसं पारावर बसले होते. काय तात्या काय चालले. काय जे आयला बायकोणले घाम धरला रे. काऊन रे. अरे चायला उद्या संक्रांत म्हणते. घरात गुळ नाही, माझ्या खिशात पैसे नाही. ते म्हणे जीव गाण ठेवा, मला गुळ आणून द्या. उद्या काय संक्रांती ते काही करायला तर पोळ्या बिळ्या काही पुरणपोळ्या. काय करू आता, पैसे नाही टाईम नाही. एवढ्या लांब जातो कोण. गावात गुळ मिळत नाही. बाबाजीने एवढं ऐकलं फक्त, गावात गुळ मिळत नाही. बाबाजीने घोड्यावर टांग मारली. परसोडाच ना बाबा, रेल्वे स्टेशन. 2 भेल्या आणल्या, दुकान लावलं गुळाचं. 1 तासात गुळ. पुन्हा दुसऱ्या भेल्या, तिसऱ्या भेल्या करता करता किराणा दुकान लावलं. चांगलं नावावर रुपाला आलं. आईच्या शब्दासाठी राहायचं, खायची व्यवस्था झाली पाहिजे. बाजीराव पाटलांनी दुकान लुटलं आणि पुन्हा रस्त्यावर काढलं. वडिलोपार्जित प्रॉपर्टी लिहून घेतली. दुपारच्या अन्नात या जनूचा वाटा नाही. किती 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 छळावं. जनार्दन स्वामींच्या बालपणी जर जेवायला बसले तर चुलत्यानं पायातली चप्पल न काढता पाठीत लाता घालायच्या. बापाचा माल आहे का, काम करत नाही, नुसतं टाळे कुट्टीतो. जेवताना तोंडातला घास खाली पडावा. त्या करंट्यांना काय माहीत होतं तुमचा घास त्यांच्या तोंडातला पाडला. अरे ते काही घास खायला नव्हते आले. त्यांच्या महानिर्वाणानंतर सुद्धा 36 वर्षांनी त्यांच्या नावावर लाखो लोक एका वेळेस जेवतात. एवढा बाबाजींचा पुण्य प्रभाव, तुम्ही काय त्यांना उपाशी ठेवणार.
मिळालं पण कळालं नाही. किडे पडून मेला बाजीराव पाटील. खूप त्रास दिला, खूप छळलं. बाबाजींना दुसऱ्याच्या मळ्यात काम करावं लागलं सालदारकीचं. शेवटी आईचे डोळे झाकले आणि बाबाजींचा छळ वाढला. बाजीराव पाटलांनी सुपारी दिली की याचे डोळे फोडून टाका. ते नाईक लोक असतात दारुडे कुंडले तिकडचे, तुम्हाला एवढे पैसे दिले एवढ्या दारूच्या बाटल्या देईल. त्यांनी सळ्या तयार केल्या. मध्यरात्री दाबायचा 4-5 जणांनी आणि डोळ्यात खुपसायच्या तापलेल्या लोखंडाच्या सळ्या. जन्नू बाबाला आंधळा करा, माझ्या उष्ट्यावर जगला पाहिजे, माझ्या खरकाट्यावर जगला पाहिजे. बाजीराव पाटलांनी काय करावं कडेलोट केला रे. ही बातमी त्या गावातल्या कोतवालाला कळली. कोतवालांनी तलाठ्याला सांगितली, तलाठ्याने आपल्या बायकोला सांगितली आणि त्या कुलकर्णी मावशी ज्या होत्या त्या माळसाईच्या नंतर बाबाजींना जीव लावत होत्या. हा दैवी गुणांचा पुतळा आहे, हा धर्मकार्य करणारा आहे म्हणून बापाजीला कोंडून ठेवलं. जर बाजीराव पाटलांनी तर मागच्या दारून फटीतून त्याला भाकरी द्यायच्या. बाबाजी गहिवरत होते. कधी कधी त्यांची आठवण आली. कोल्हेवाडीच्या यज्ञात त्या मावशीला आणलं होतं औरंगाबादहून. पाहिल्यावर बाबाजींचे कंठ गहिवरला आणि सांगितलं आम्हाला या मावशी होत्या म्हणून तुम्हाला जन्नू बाबा सापडला, लक्षात घ्या. हाक मारली, मुलगा पाठवला. मावशी काय म्हणतायत? जन्नू बाबा पोटभर भाकर खाय, परत नको येऊ इकडे. काय झालं मावशी? निघ, रात्रीचा अंधार पाहू नको, पळून जा. तुझ्या चुलत्यानं तुझे डोळे फोडण्याची व्यवस्था केली आहे. दारूच्या बाटल्या ढोसून ते नाईक कंपनी आणि 2 तापलेले खिळे तापून राहिले टोकाचे. मध्यरात्री तुला बांधून तुझे डोळे फोडणारे. निघ बेटा, निघ जन्नू बाबा, निघ. माझी सेवा आता तुला नाही करता येणार. तुझी शेवटची भाकर खाऊन घे माझी आजची जन्नू बाबा. मावशी रडते. बाबाजींच्या डोळ्यात पाणी आलं. भाकरीला नमस्कार, मावशीला नमस्कार आणि टापोटाप बाबाजी पळाले. वतनदार 100 एकरचा मालक भाकरी वाचून पाठवला गावाच्या बाहेर. काय सुख मिळणार यांना, काय यश मिळणार यांना, काय संपत्ती राहिली यांच्याजवळ कळालंच नाही. गोळवाडी म्हणून बाबांच्या दहेगावच्या पलीकडे तिथे एक गंगूबाई गणपत वागचौरे म्हणून एक बाई होती. ती माळी होती, तिचे फुलाचा धंदा होता. सणावाराला गावगाव ते फुलं वाटायचे, पैसे आणि कपडे मिळायचे तिला. तिच्या रात्री 11 वाजता जाऊन दरवाजा वाजवला. विचारलं मावशीने कोण आहे रे? म्हणाले मी आहे जन्नू बाबा. का रे बाबा एवढा का रात्री? कसं काय? तो हा दैवी पुरुष आहे, मला लपव. मावशी मला लपव, मावशी मला लपव. माझ्या मागे 2 डोळे फोडण्यासाठी नाईक पाठवले त्यांनी. मावशी लपव. कुठे लपू? छोटंसं घर, छोटंसं वावर, कुठं लपू? ते काय 100 खोल्यांचा बंगला होता का लपवायला? शेणखत काढून नेलं होतं. झोपडीच्या मागे तो खड्डा होता, तिथे बैलगाडी आडवी लावली, एक कपडा आडवा लावला आणि जन्नू बाबाला शेणखत उपसून नेलं, त्या खड्ड्यात लपवला गंगूबाईंनी म्हणून वाचले. सांगू द्या मला 7 दिवस किती घाण असेल तो वास, काय असेल ते कुचटपणा, पण तेवढं सहन केलं रे. कशासाठी? तुमच्या आमच्या कल्याणासाठी. जगाच्या कल्याणा, जगाच्या कल्याण संतांची विभूती. जगाच्या कल्याण, जगाच्या कल्याण संतांची विभूती. देह कष्टविधी परोकारे, देह कष्टविधी परोकारे, देह कष्टविधी परोकारे, देह कष्टविधी परोकारे. जगाच्या कल्याण, जगाच्या कल्याण संतांची विभूती. जगाच्या कल्याण, जगाच्या कल्याण संतांच्या विभूती. तिचं माहेर आंदरसूल होतं. जन्नू बाबा इथं नको राहू, आंदरसूलला चाल, सप्ताह आपण जाऊ. सप्त्यात बैलगाडीत बसून गंगूबाईच्या बैलगाडीत गेले आणि ते अंदरसूल एवढ्या जवळचं आशुतोष महामृत्यूंजय भूतनाथ भवानीपती भोलेनाथ भगवान नागेश्वराचं मंदिर आहे. तिथं बाबाजी जाण्याच्या आधी एक कोणी बाबा होता. काय नाव त्यांचं? शहादू बाबा. त्यांना लहानपणापासून डोळे जरा अंधुक होते, दिसत नव्हतं, काम करत नव्हता. थोडा करता झाला. आई म्हणे आता तुझं लग्न होत नाही, शाळा नाही, कामं नाही, जा मंदिरावर राह, तिथं नैवेद्य खाय, तिथं पूजा कर.
आता बाबाजीच्या आधी हे आल्यामुळे हे सिनियर झाले. हा कोण बाबा आणून ठेवला दुसरा, काय त्रास दिला मी सांगत नाही, दिला की नाही मला माहीत नाही, पण बाबाजींच्या मुखातून ऐकलं की भाऊ नागेश्वराच्या त्या प्रांगणात तपश्चर्या करायची इच्छा, पण खूप विरोध झाला. सहादू बाबाकडे रोज संध्याकाळी गांजा प्यायला येणारे काही स्थानिक मंडळी, त्यांच्या मार्फत विरोध झाला. जाईल तिथं विरोध विरोध आणि विरोध. कसोटी सोन्याची पाहतात, लोखंडाची कसोटी नाही पाहत मायबाप. तशी तपश्चर्या पूर्ण झाली. भगवान शंकरांची आज्ञा आहे, जा शिवालयांचा उद्धार कर. कुठे जायचं पहिलं, जागा दाखवली, जातेगाव जवळचा पिनाकेश्वर महादेवाचा डोंगर. तिथं गेल्यावर त्या लोकांनी विरोध केला, आम्ही नाही पाडू देणार मंदिर, आम्हाला वर चढायचे हाल होतात, कोण बांधील. इतका विरोध इतका विरोध इतका विरोध केला. बाबांनी काल परवा सांगितला तो सगळा प्रसंग. तरी बाबाजीने ते मंदिर बांधलं. मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेत ब्राह्मण कोण आणायचे, जातेगावचे लोक म्हणे आम्ही हे ब्राह्मण आणू, आणि पलीकडचे 2-3 गावं आहेत ते म्हणे आम्ही हे आणू. 4 का 5 गावा मिळून तो होता. दोघांचे वाद, तिघांचे वाद, चौघांचे वाद. जातेगावचे लोक जड भरले आणि जातेगावचे लोक सांगतील ते होईल, बाकीच्यांचं ऐकायचं नाही. पहिली बुंदी खायची पंगत जातेगावचे लोक बसतील. बाबाजींनी पाहिलं, अरे 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 हे आमचं आहे, हे जातेगावकरांचं आहे. आमच्यासारखे गेलेले लोक प्रसाद नाही. बाबाजी म्हणाले खाली बुंदी सांडली, उष्टी ती घ्या. आणि त्याच्यानंतर बाबाजीने एवढं मोठं कार्य केलं, अद्भुत अद्भुत. आणि डोंगर उतरून बाबाजीला निघून जावं लागलं. जाईल तिथं विरोध झाला. बाबाजी वेरूळला गेले. घृष्णेश्वर मंदिराच्या पलीकडे एक जंगल पडलेलं, तिथं सिद्धेश्वर महादेवाचं पडकं मंदिर, जीर्णोद्धार आश्रम करायचा. काय करायचं, लाल्या पारधी होता. त्याला बोलावलं सरपंच म्हणून, तो उपसरपंच निघाला. तो म्हणून चालेल चालेल आम्ही करतो. ती जागा द्यायची ठरली, पण एक गुरव आडवा आला. वेरूळला खूप गुरव आहेत आणि त्यांचा अधिकार आहे तिथे घृष्णेश्वर मंदिरात. ते म्हणे माझी जागा आहे. इतका वाद इतका वाद इतका वाद. बाबाजी म्हणे भाऊ नसेल तर मी चाललो. मग लाल्या पारधी उभा राहिला. ऊस तोडणाऱ्या लोकांचं काय म्हणतात ते, बंजारा. आणि त्यांनी त्या गुरुवाला धरला गचंडीला बाबाजी समोर. अरे हरामखोरा, तुझ्या पाठीनं पोटी हा लग्न होऊन 25 वर्ष झाले का लेकरू, कोणाची धन करतो, चोराची. आई मायून शिवाय दिला, सही कर. जनार्दन बाबाला दिला थोडा तुकडा, तुझ्या बापाचं काय जाणार आहे, तुला हाय कोण वारसा, पुढे ना मागे दटवलं घोडं, सही कर. आणि जमीन दिली थोडी बाबाला, आणि त्यांच्या कृपेने झाला मुलगा, तर तुझं कल्याण होईल की नाही. विरोध 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 आणि विरोधच विरोध. पुन्हा सही केली आणि खरंच त्या गुरुवाला मुलगाही झाला पुढे. तो कथाभाग वेगळा आहे, मी का सांगतो. मंदिर पूर्ण झालं. बाबाजी पालखेडला गेले, तिथं कोणी अडवलं नाही, पण बाबाजींचा भगवान शंकराप्रती असलेला असीम श्रद्धाभाव जागृत झाला. आणि बाबाजी शिवयोगी होते. बाबाजींना भगवान शंकर हे सर्वस्व होतं. का होतं, जगामध्ये काही गोष्टी खऱ्या आहेत, काही बऱ्या आहेत. काही गोष्टी खऱ्या आहे पण बऱ्या नाही, काही बऱ्या आहे पण खऱ्या नाही, काही खऱ्या नाही आणि बऱ्याही नाही. पण विश्वातलं सर्वोच्च सत्य जे खरंही आहे आणि बरंही आहे ते आहे भगवान शंकर. आणि म्हणून भगवान शंकराचं सगळंच बरं आहे. सगळंच बरं म्हणजे किती, नाम तुझे बरवे, नाम तुझे बरवे गा शंकरा, नाम तुझे बरवे गा शंकरा, नाम तुझे बरवे गा शंकरा. हर हर बरवे गा देवा, हर हर बरवे गा देवा, हर हर बरवे गा देवा. शंकरा शंकरा शंकरा, नाम तुझे बरवे गा शंकरा, नाम तुझे बरवे गा शंकरा, नाम तुझे बरवे गा शंकरा. गायिल्या ऐकल्या वैष्णवाजानी, गायिल्या राम नाम नेनो तरले किती, राम नाम नेनो तरले किती,
राम नामे नेनो तरले किती राम नामे नेनो तरले किती हर हर बरवेगा देवा हर हर बरवेगा देवा हर हर बरवेगा देवा शंकरा 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 नाम तुझे बरवेगा शंकरा नाम तुझे बरवेगा शंकरा नाम तुझे बरवेगा शंकरा निष्ठेचं स्पीड ब्रेकर. आणि तिथे भगवान शंकराने प्रत्यक्ष दर्शन दिलं पार्वती गणपतीचं. बाबाजींनी सांगितलं पायाखंड. हो ना परशुराम बाबा, तुम्ही साक्षी आहात. त्या मंदिराचं काम होतं तेव्हा इथं त्यांना ठेवलं होतं. हे परशुराम बाबा रोज एका घरी जेवण, उद्या त्याच्या घरी, परवा त्याच्या घरी, परवा त्याच्या घरी, आणि मंदिराचं काम करायचं. एक दिवस ज्याची पाळी आहे तो विसरला. भूक लागली पोटात, खूप खूप कष्ट करायचे परशुराम बाबा. धोतर बितर नसायचं तेव्हा. आणि मग दुपार झाली, भुकेनं केविलवाणे झाले आणि डोळा लागला. अन्न नाही, पाणी नाही. बाबाजी आले. बाबाजी कुठे होते मला माहीत नाही. आणि सांगितलं परशुराम उठ, कोणाच्या भरोश्यावर नाही आपलं. तुझ्या उशाला किराणा पडलाय म्हणे. कधी आणला कोणी माहीत नाही. पाहता तर खरंच किराणा आहे. कोणाच्या भरोश्यावर नाही. दुसऱ्यावरही विश्वासाला त्याचा कार्यभाग बुडाला. किती अडचण प्रत्येक ठिकाणी. बाबाजी पुणतांब्याला गेले. महादेवाच्या मंदिरात जीर्णोद्धार करा महाराज, तुम्हाला अनुभव आहे. आमच्याकडे इतके इतके लाख रुपये पडलेले आहे, ते तुम्हाला देतो. बाबाजी गेले. संत भोळे असतात, साधू भोळा असतो. कारण का? त्यांचा देवही भोळा असतो. भोळ्या भक्तांचा माझा सखा पांडुरंग भोळा भक्तांचा माझा सखा पांडुरंग दुनिया गेलो त्यांच्या नामामध्ये रंग दुनिया गेलो त्यांच्या आवाज देता. नामामध्ये रंग संत सेना गजानन काळे गे महाराज संत सेना गजानन काळे गे महाराज पायरीचा पुंडलिक सावता मळ्यात. पायरीचा पुंडलिक सावता मळ्यात विठुनाथ बोले विठुनाथ बोले संतांचा संग होनिया गेलो त्यांच्या नामावर रंग होनिया गेलो बाबाजी महादेवाचे भक्त, पांडुरंगाचे भक्त, भोळा स्वभाव. बाबाजी गेले. सगळा गाव जमला. भूमिपूजन करायचं मंदिराचं. आणि तिथे एक चांगले मोठे नेते होते. मी पाहिले, मला नावही माहीत आहे. पाहता ते जिवंत नाहीत. त्यांची उगाच विटंबना नको म्हणून मी बोलत नाही. पण सत्य घटना सांगतो, देवाची शपथ घेऊन सांगतो. ते उभे राहिले की जनार्दन स्वामी महाराज आले. आम्ही त्यांना म्हटलं आमच्याकडे एवढे लाख रुपये बाबा, तुम्ही या, तुम्हाला अनुभव आहे, आमचं इथं मंदिरात जीर्णोद्धार करा. त्याप्रमाणे ते आले. पण मला पहाटे स्वप्नात भेटून गेले. किती खोटं बोलावं रे. कुणाशी, कुणासमोर, कुणाबद्दल? सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला म्हणणाऱ्यांनी, सत्यम शिवम सुंदरम म्हणणाऱ्यांनी सत्पुरुषाच्या सत्कार्यात इतकं खोटं बोलावं. जनार्दन बाबा पहाटे स्वप्नात आले आणि म्हणाले, साहेब करतो काम सगळ्या मंदिराचं, तुमचे पैसे नको, काही नको. जनार्दन बाबा सगळं काम करून देणार आहे. लोकांनी टाळ्या वाजवल्या. तुम्ही नका वाजवू, ही भामटेगिरी. बाबाजी म्हणे थांबा साहेब थांबा. असं म्हणताय, ठीक आहे, भाजीचं पान घेणार नाही तुमच्या गावात आणि मंदिर बांधून देईल. आणि किती 4च महिन्यात मंदिर बांधलं आणि बाबाजी त्र्यंबकाला गेले. किती फसवणूक, किती विरोध, किती खोटारलेपणा. नाही थांबले बाबाजी, निघाले त्र्यंबकेश्वरला. हृदयेश्वराचं काम चालू झालं. तिथे एक म्हातारी राहत होती त्या कोपऱ्यात. ती म्हणाली, तुमच्या आधीपासून मी येले, सरकारकडे माझे कागदपत्रे केले, तिकडून सरका, तुमचा बांध तिकडे जाऊ द्या, तुमचं मंदिर सरकून घ्या, 2 गुंठे जागा माझी. काय बाबा तिचं नाव? हां, नका नाव घ्यायला, जाऊ द्या, त्यांना माहिती आहे. अशा शिवाय द्यायची बाबाजींना.
आई मायुष्य आम्ही ऐकत होतो. बाबाजी तुम्ही थोडं बाजूला व्हा, आम्ही पाहतो याच्याकडे ना. हे भागवत शिकवतं का? किंबहुना पेटलेलं लाकूड जर उलटे केलं तर डबल पेटतं ना. हा सल्ला फक्त संतच देऊ शकतात. आणि त्या संत परंपरेतले एक आहे सद्गुरू जनार्दन स्वामी मोहनगिरी महाराज. जेवढं विघ्न येतील तेवढे तुमचा आणखी आवेश वाढवा, जोश वाढवा, उत्साह वाढवा. असं कुठं घडलं नाही की विरोध झाला नाही म्हणून. औरंगाबादला बाबाजीने आश्रम बांधला का? तर गरीब मुलांना शिकता यावं म्हणून खोल्या बांधल्या आणि त्याच्याबरोबर त्यांच्यावर संस्कार व्हावे. महादेवा मंदिर बांधलं. बाबाजींकडून अनुग्रह घेतलेला शिष्य मराठवाड्यातलाच होता. आहे जिवंत अजून. त्याला पूजेला ठेवलं आणि त्यांनी तो आश्रम बाळकावला. बाबाजीला निरोप पाठवला, यायचं नाही इकडं, नाही तर आम्ही येऊ देणार नाही. आसपासचे गुंड लोक गोळा केले, दादागिरी सुरू केली. अरे कुणाशी? ज्यांच्या नावावर मोक्ष मिळवायचा त्यांनी जगाच्या कल्याणासाठी उभ्या केलेल्या संस्था गिळायला निघाले. तुम्ही कुठं फेडाल रे? अजून जिवंत आहे बाबा तो. नका नाव घ्यायला, अशा करंट्याची नावं घेऊ नका. जाईल तिथं विरोध, जाईल तिथं विरोध, जाईल तिथं विरोध. आणि असं करत करत नाशिकला आले. काम सुरू झालं. इथं विरोध. चॅरिटी कमिशनरचे सगळे साहेब लोक एक दिवस गाड्या घेऊन, महाराज कोण आहे? तुम्ही लोकांकडून पैसे गोळा करून हे करता म्हणे. हा लोकांचंच आहे साहेब, आपलं काय आहे, बाबाचं काय नाही. या असं मोडकं तोडकं काय लोक आणून देतात त्यातून करतो. हां हां असं. आता बरोबर बोलले महाराज. आम्ही धर्मदाय आयुक्ताचे माणसं आहोत. शासनाने हे डिपार्टमेंट एवढ्यासाठी केले की जे लोकांकडून पैसे गोळा करून धार्मिक संस्था उभ्या करतात त्यांनी आधी आमची परवानगी घ्यायची. गणपती उत्सवात सुद्धा टेम्पररी परवानगी घ्यावी लागते वर्गणी गोळा करायला. तुम्ही तर एवढा मोठं बांधून राहिले. बंद करा काम. आधी आमच्याकडे कागदपत्र द्या, आमच्याकडे नोंद करा, आमची परवानगी घ्या, मग काम करा. आता बाबाजी नाही, कुठं बंधन शक्य आहे का? जीवनमुक्त महापुरुष, अविमुक्त महापुरुष, मायातीत महापुरुष, बंधातीत महापुरुष या बंधनात अडकेल का? जाऊ द्या, मर द्या म्हणे. चला चला निघून इथून. नको बाबाजी असं करू, नको बाबाजी असं करू, कार्यक्रम होऊ द्या. ते साहेब लोक नाही म्हणत्या ना. आणि एवढं करायला आपल्या कुठे टाईम आहे? बंधन किती आले त्याच्यात? कोणाला 1 रुपया द्यायचं त्यानं विचारायला लागेल. मी ताबडतोब गाडी घेतली. बाबाजीनं आश्वासन केलं थोडंसं की बाबा शांत राहा, मी पाहतो काय. त्र्यंबकेश्वरला गेलो. तिथले नगराध्यक्ष यादवराव लक्ष्मणराव तुंगार, जे त्र्यंबकेश्वर मंदिराचे पुजारी आहेत परंपरेचे, 400 वर्षे त्यांची परंपरा आहे. त्यांचा आणि चॅरिटी कमिशनरचा ऑफिसचा चांगले संबंध, कारण नेहमीच जाणं येणं मंदिरामुळे. काय झालं म्हणे, दादा असं झालं. बाबाजी तर 2 दिवस झाले अन्न पाणी घ्यायना, सोडून द्यायचं म्हणे. काय झालं म्हणे, चॅरिटी कमिशनर मला बसा गाडीत. ताबडतोब चॅरिटी कमिशनर करो यादवराव तुंगारांनी माझ्या समोर सांगितलं की साहेब सगळं करा, जीवनमुक्त संत आहेत त्यांना अडवू नका. मला खात्री आहे की ती जगातून गोळा करतील, लोकातून गोळा करतील, पब्लिकमधून गोळा करतील, पब्लिकच्या कल्याणासाठी कार्य करतील, उभं करतील आणि पब्लिक ट्रस्ट करतील. मला माहीत आहे, माझी खात्री आहे. तिथं अपहार नाही, तिथं भ्रष्टाचार नाही, तिथं 1ही रुपयाचा दुरुपयोग नाही. तुम्ही जाऊ नका, निरोप द्या बाबांना सांगा. नाही तर ते निघाले. परत साहेब लोक आले, हातापाया पडले. बाबाजी आमचा हेतू तो नव्हता, आम्ही संरक्षण द्यायला आलो. तुम्हाला जे करायचं ते करा, जसं करायचं तसं करा, जेवढं करायचं तेवढं करा. आणि पुन्हा जय जयकार झाला. नमः पार्वती पते हर हर महादेव. सर्वेश्वर भगवान की जय. असे कितीतरी उदाहरणं आहे. मी का सांगतो तुम्ही सासूरवाडीला गेले, ज्यांचं लग्न झालं ते नवीन, आणि सासूनी एक मोठं बाडगाभर, वाडगा म्हणता का काय, डिश गहू तुमच्या समोर ठेवले. जावई घ्या नाश्ता. काय वाटेल तुम्हाला? काय वाटेल सासूने एवढे गहू आणून दिले नाश्त्याला? काय वाटेल तुम्हाला? आनंद वाटेल? हां नाही ना. बाबा 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 त्याचा तो जावई जर असा विक्षिप्त असला तर ते त्याच्या डोक्यात मारायला बसला. पण तेच गहू जर त्या सासूने तापवले, उन्हात थोडे वाळवले, ते गहू चाळले, ते गहू दळले, ते गहू मळले म्हणजे पीठ,
ते लाटण्यावर ठेवून काय त्याला पुऱ्या केल्या आणि तुपात चांगल्या तळल्या आणि एवढ्या पुऱ्या करून जावायला दिल्या तर आता काय म्हणाल? आता काय म्हणाल? आता गोड झालं, आता गोड झालं. गहू गोड लागत नाही, पण तो गहू जेव्हा स्वतःला तापून घेतो, स्वतःचं पीठ करून घेतो गिरणीत, स्वतः पाण्यात मळून घेतो, लाटण्याखाली लाटून घेतो, दाबून घेतो आणि तापलेल्या तेलात नाही तर तुपात तळून घेतो, तेव्हा तोच गहू गोड लागतो. ज्या अर्थी जगाला जनार्दन बाबा गोड लागले, त्या अर्थी अशा कितीतरी संकटातून गेले, दळून घेतले, मळून घेतलं, तळून घेतलं, फळान केलं, बिष्टाण केले आणि त्यामुळे झालं काय? इतके गोड, इतके गोड, इतके गोड, इतके गोड. त्यांचं कार्य, त्यांचं तत्व, त्यांचा बोध, त्यांची शक्ती, त्यांचा चरित्र किती गोड आहे. अरे छोडं यार, स्वामी नाव तुमचे गोड लाविले भजनाचे वेळ, स्वामी नाम तुमचे गोड लावले भजनाचे वेड, लाविले भजनाचे वेळ, लावले भजनाचे वेड, लाविले भजनाचे वेळ, लावले भजनाचे वेड, स्वामी नाम तुमचे गोड लाविले भजनाचे वेळ, स्वामी नाम तुमचे गोड लावले भजनाचे वेड. नुसतं गोड नाही, आम्हाला वेड लावलंय बाबाजी. तुम्ही किती वेड लावलंय? नुसतं वेड नाही, पाप पुण्याचा हिशोब नाहीये. परमार्थाचं परमभाग्य ज्याच्या नावाच्या स्मरणाने होतं आणि म्हणून ज्याच्या मुखी जनार्दन तोचे खरा भाग्यवान, ज्यांच्या मुखी जनार्दन तोची खरा भाग्यवान, तोची खरा पुण्यवान, तोची खरा पुण्यवान, तोची खरा भाग्यवान, तोची खरा भाग्यवान, त्यांच्या मुखी जनार्दन तोची खरा पुण्यवान, ज्याच्या मुखी जनार्दन तोची खरा पुण्यवान. त्या दिव्यत्वाचं स्मरण करा. ते दिव्य तत्व, ते दिव्य बोध, ते दिव्य विधी, ते मंत्र, तो ग्रंथ, त्यांचं चरित्रामृत, त्यांचं बोधामृत, त्यांचं नामामृत विसरू नका. आणि विसरले तर क्षमाही मागा, तुम्हा कसा विसरू. बाबा तुम्हा कसा विसरू, स्वामी माय मिले करू बाबा, तुम्हा कसा विसरू, स्वामी तू माय मिले हो तू माया मिले करू, स्वामी तू गाय मी वासरू, तू माय मिले करू, बाबा तू माय मी वासरू, बाबा, तुम्हा कसा विसरू, स्वामी तू माय मिले करू, बाबा तुम्हा कसा विसरू, स्वामी तू माय मिले करू बाबा तुम्हा कसा विसरू, स्वामी तू माय मिले करू, 5-25 पाठीशी असता, 5-25 पाठीशी असता, कुठवर धीर धरू बाबा, तुम्हा कसा विसरू, स्वामी तू माय मिले करू, बाबा तुम्हा कसा विसरू, स्वामी तू माय मिले करू. जन्मोजन्मीच्या पुण्याचं फळ की आपल्याला असे गुरु मिळाले बाबा. ज्यांना कळत नाही तेही नतमस्तक होत होते ना. गाडी गावात शिरली खेड्यापाड्यात की अख्खा गाव धावायचा, बाबा आले, बाबा आले, बाबा आले हो, सद्गुरु स्वामी जनार्दन बाबा आले हो, बाबा आले, बाबा आले, बाबा आले हो, सद्गुरु स्वामी जनार्दन बाबा आले हो,
दर्शन ते प्रवचन आणि तो आनंद. एकदा गाड्या निघाल्या की अख्खा गाव रडायचा. हीच आशा एक देवा पुन्हा याल कया गावा. हीच आशा एक देवा पुन्हा याल कया गावा. पुन्हा याल कया गावा. पुन्हा याल कया गावा. आशा एक देवा पुन्हा याल कया गावा. हीच आशा एक देवा पुन्हा याल कया गावा. असा अद्भुत महिमा सद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांचा. आणि म्हणून बापाची श्राद्धाची तारीख विसरणाऱ्या माणसांना जनार्दन स्वामी महाराजांच्या महानिर्वाणाची तारीख पाठ आहे. 36 वर्ष झाले कोपरगावला समाधी घेण्याची इच्छा अभिव्यक्त केली. इथंच त्यांचा शेवटचा श्वास थांबला. आणि दिव्य समाधी मंदिर 21 कळसाचं बांधलंय तिथं. 1.5 कोटी रुपयाची नुसती पंचधातूची मूर्ती आहे सगळ्यांच्या सहभागातून. आणि बाबाजींची पुण्यतिथी मार्गशीर्ष महिन्यात आहे म्हणून तिथं पुण्यतिथी उत्सवाने अनुष्ठान असतं. या वर्षीचं तिथलं अनुष्ठान 26 नोव्हेंबरला सुरू होणार आहे आणि 5 डिसेंबरला 4 का 5 बाबांची पुण्यतिथी आहे. ज्या श्रद्धेने इथं आलात महानिर्वाण स्थानावर तपोभूमीत त्याच श्रद्धेने एकदा तिथं अनुष्ठान करून पहा. अनुष्ठान तिथं करून पहा. कारण ते कोपरगाव आहे. कुणाला परक मानत नाही. ते लक्षात घ्या. तिकडे एक कान ठेवा. तिकडे एक लक्ष ठेवा. का मी नगरपालिकेत नोकरीला होतो बाबा. आणि परशुराम बाबाला माहिती आहे आमचं ऑफिस कुठे आहे बाबा. बस स्टँडला. नगरपालिका कुठे. बस स्टँडला खेटून. माझं टेबल त्या खिडकीजवळ. दिवसभर त्या स्टँडवर आरडाओरडा. आता लोक किती येतात किती गाड्या किती घोडे. तो लाऊडस्पीकर. सिन्नरला जाणारी बस प्लॅटफॉर्मवर 3 उभी आहे. वाड्याला जाणारी बस 10 मिनिटात तिथं येणार आहे. प्लॅटफॉर्म नंबर 4वर येणार आहे. दिवसभर हाच धंदा. आता रोजचा तोच धंदा. कोण लक्ष देईल. आम्हाला आमचं काम नगरपालिकेत नोकरी करायची. लिहायचं टाईप करायचं. आल्या किती गेल्या जाय काय घेणं आम्हाला तशी. एवढा आरडावर एवढ्या घोषणा एवढा लाऊडस्पीकर. पण लक्ष जात नव्हतं माझं. पण एखादी अनाऊन्समेंट अशी त्र्यंबकेश्वरहून कोपरगावकडे जाणारी बस नंबर 93 प्लॅटफॉर्म नंबर 1ला आम्ही काम सोडून लक्ष द्यायचो. आता त्या बसने मला जायचंही नव्हतं. त्या बसने मी पाहिलंही नव्हतं. कोपरगाव लाऊडस्पीकर आवाज काय आला. कोपरगावला जाणारी बस. काम 2 मिनटं सोडून द्यायचं. कोपरगाव ऐकलं की आठवण यायची. काय यायची. लागले समाधी स्वामींची. कोपरगाव बेटाची. लागली समाधी बाबांची. कोपरगाव बेटाची. कोपरगाव बेटाची. कोपरगाव बेटाची. कोपरगाव बेटाची. कोपरगाव बेटाची. लागली समाधी विश्वनाथापाशी. काशी विश्वनाथापाशी लागली समाधी बाबांची. कोपरगाव बेटाची. लागली समाधी बाबांची. कोपरगाव बेटाची. वर्तमानपत्र कधी वाचलंच नाही पण कोपरगाव शब्द ऐकला. कधी बातमी वाचली ती बाबाजींची नव्हती. पण कोपरगाव आपलं कोपरगाव का. बाबाजींनी आपलं केलं म्हणून. मागच्या अधिकात रामकथाधारी बाबा असे झटपावले धरून सगळे लोक तिथले की जनार्दन स्वामी तुमच्या गावात समाधी घेण्यासाठी आले. तुम्हाला काही ओळख पाळख जाणीव आहे की नाही. कोणासाठी आले ते. हां हे का बिहार करता आले का उत्तर प्रदेश का कच्छसाठी आले. तुमच्या गावात एवढे महापुरुष यावे आणि तुम्ही तिकडं पाठ करावी. कुठं फेडाल रे. असा बाबाजींचा महिमा रामकथेतून सांगितला की त्या गावातले किमान 3000 लोक दर महिन्याला प्रदोषणा तिथे येतात. दर्शनाला, पालखीला, प्रवचनाला आणि भोजनाला. सांगावं लागतं. समजून द्यावं लागतं. टाळ्या हळू वाजल्या जोरात वाजल्या पाहिजे. मी का सांगतो. असं लक्ष ठेवा. जिथं जिथे बाबाजींच्या कार्याची उद्घोष होईल. बातम्या, पॉम्पलेट, बोर्ड चटकन वाचा. बाबांचा फोटो आहे म्हणजे काहीतरी कार्यक्रम आहे आणि जर होईल तर त्या कार्यक्रमात
जिथं जिथं बाबाजींच्या तत्वाप्रमाणे काम चालतं, तन मन धनानं समर्पित व्हा. का? तेच आपल्या जीवन ध्येयाचं खऱ्या अर्थानं योग्य ठिकाण आहे. आणि म्हणून त्यांच्याबद्दलची श्रद्धा, त्यांच्याबद्दलचा सद्भाव, त्यांच्याबद्दलचा सेवाभाव, त्यांच्याबद्दलचा प्रेमभाव, त्यांच्याबद्दलचा प्रत्यर्पण भाव हृदयात साठवा. मज हृदयी सद्गुरू. ज्याच्या हृदयात सद्गुरू ठेवलेत त्याला कसलीच भीती नाही. कारण दुसरी जागा आहे कुठं शरीरात? सगळा मलमूत्राचा कोठार भरलाय, हाडकं आणि मांस आणि कातडण आहे काय दुसरं? एकच जागा आहे, ती शुद्ध करा. हृदय आपले चौफाळून या भले, वरी भैसवी पाऊले श्री गुरूंची. असं ज्याच्या हृदयात देव गुरुदेवांच्या बद्दल किंचित का होईना जागा मिळाली आहे, स्थान मिळालं आहे, स्थैर्य मिळालं आहे, त्याच्या पापाचा विचार कोणी करत नाही. ना दैव ना देव त्याला मुक्त करतो, त्याचा उद्धार करतो. रावणानं सीता चोरून नेली होती. भगवान श्रीरामाने सुग्रीवाशी मैत्री केली, वानर सेना तयार केली. नळनी, अंगद, जामवंत, हनुमंत वगैरे होते सगळे. समुद्रावर पूल बांधला, लढाई सुरू झाली. त्या काळात असं होतं की सैन्याने लढावं, सेनापतींनी लढावं, सरदाराने लढावं. जो राजा आहे तो शेवटी जातो, वेळ आली तर. यांनी तेवढा स्कोर केल्यावर कॅप्टन कशाला बॅटिंग करेल? आणि मग काय झालं? निम्मे अधिक दिवस लढाई झाली होती, 25-30 दिवस झाले असतील. एक दिवस अशी बातमी आली की रावणाचा सगळ्यात मोठा पराक्रमी सेनापती रामरायाच्या बाणाने संपला. आणि त्वेषानं रावण उठला. असा कोण राम आहे? असा काय राम आहे? आणा माझा रथ, आणा माझा सारथी, आणा माझे घोडे, आणा माझे हत्यार. विचार नाही, आचार नाही. 1000 राक्षसांची कमांडो सेना घेतली. तुम्हाला कळावं म्हणून हा शब्द वापरला. आणि भर दुपारी धावून गेला. वास्तविक त्याचं काम नव्हतं. द्वेष आला. माझा सेनापती एवढा, ज्याच्या भरोश्यावर मी एवढं करतोय, तो मारला म्हणजे काय? संपवतो रामाला. काय झालं ते नंतर सांगेन. त्या दिवशी लढाई संपली. सूर्यास्त झाल्यावर रावण जेवला नव्हता. झोपला पण झोप येईना. त्यांची धर्मपत्नी मंदोदरी लक्ष ठेवून होती की काहीतरी बिघडलं आज यांचं. बायकांना कळतं की यांनी आज काहीतरी गडबड आहे, 2 घास कमी खाल्ले, कुठे चेंदून आले वगैरे ते विचारतात ना आम्हाला. काय झालं सांगायला तयार नाही. हिला डोळा लागला. मध्यरात्री जाग आली तर मंदोदरीने पाहिलं नवरा बेडवर नाही. लंकेश 3 वेळा कैलास पर्वत हलवणारा, 9 ग्रहाच्या पालथ्या करून पायऱ्या करणारा, 33 कोटी देवांना हादरवणारा लंकेश महाराज रावण कुठे? पावलांचा आवाज ऐकला. टेरेसवर, छतावर, स्लॅपवर किंवा काय असेल ते, दान 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 पावलांचा आवाज. ती म्हणाली शतपावली करतात की काय रात्री? पण शतपावली केव्हा करतात? काही खाल्लं तर. आता यांनी काही खाल्लंही नाही. 5च मिनिट राहिले, उठू नका तुम्ही. का बंद करू? तुम्हाला कंटाळा आला? इथं बसल्यावर याची आठवण यावी. याचा अर्थ लक्ष सगळं तिकडंच आहे. कुठं लक्ष द्यायचं? बंगला पाहायला गेले मित्राचा, नाही मला संडास बाथरूम कुठे दाखव पहिले. काय छान संडास बाथरूम, काय भांड, काय टाईल. अरे बंगला बघ ना. ड्रॉइंग रूम पहा, ड्रेसिंग रूम पहा, गेस्ट रूम पहा, किचन पहा, वास्तुशास्त्राप्रमाणे आहे का नाही ते पहा, देवघर पहा, संडास बाथरूम पाहिलं तिथं बसला. काय पाहतो ते मलमूत्र त्याग करायच्या वस्तू. तसा हा बंगला आहे. हे 25 तत्वाचं घर आहे. याच्यात खूप चांगलं आहे ते पहा ना. तिथंच का लक्ष देता सारखं? ड्रेनेज सिस्टीममध्ये का टाकता?
नाही ना, योग्य नाही ते. जे चांगलं आहे ते घ्या, जे चांगलं आहे ते पा, जे चांगलं आहे ते आठवा. लक्षात घे मी काय सांगतोय. आणि अशी जर संगत लागली तर जडमुडाचाही उद्धार होतो. भगवान शंकराने भजन करताना डमरू ठेवून दिलं रात्री. डमरूतून भगवंताचा भजनाचा आवाज यायचा. नारदांचा विना दिवसभर देवाचं नाव घेला, भिंतीला टांगला, त्याच्यातून आवाज. तुकोबांचा टाळ रात्री टांगून दिला, त्याच्यातून संतांच्या, सद्गुरूंच्या, अवतार पुरुषांच्या, महापुरुषांच्या संगतीत जडामधून सुद्धा तो अनाहत ध्वनी परब्रह्म परमात्म्याच्या नामस्मरणाचा येत होता. मग आपल्याला का भावत नाही अजून, आपल्याला का पचत नाही अजून, आपल्याला का मिळत नाही अजून, आणि मिळालं तर का कळत नाही आपल्याला अजून. 2 मिनिटं भजन म्हणू, रावणाचा दृष्टांत 5 मिनिटांत सांगू, आणि मग पुढच्या सूचना आणि कार्यक्रम संपन्न होईल. शंकर जी का डमरू बोले, शंकर जी का डमरू बोले, रघुपति राघव राजा राम, रघुपति राघव राजा राम. शंकर जी का डमरू बोले, रघुपति राघव राजा राम. शंकर जी का डमरू बोले, रघुपति राघव राजा राम. नारद जी का वीणा बोले, नारद जी का वीणा बोले, नारद जी का वीणा बोले, नारद जी का वीणा बोले. नारायण 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 नारायण. शंकर जी का डमरू बोले, रघुपति राघव राजा राम. शंकर जी का डमरू बोले, रघुपति राघव राजा राम. ओ मीराबाई आई का एक तारी बोले, मीराबाई की एक तारी बोले, कृष्ण राधे श्याम, कृष्ण कृष्ण राधे श्याम. हरि का डमरू बोले, रघुपति राघव राजा राम. शंकर जी का डमरू बोले, रघुपति राघव राजा राम. रावण एरजरा घालत. त्या रामानं आज माझ्यावर नाही, माझ्या हृदयात जागा घेऊन हृदयावर विजय मिळवला. आणि रामानं माझ्या हृदयावर विजय मिळवला. याच क्षणी मी सगळं विसरलो, काय व्हायचं ते होऊ दे मंद तरी. आता कुठल्या का होईना निमित्तानं राम माझ्या हृदयात बसलाय. आणि देव ज्यांच्या हृदयात बसलाय, गुरु ज्यांच्या हृदयात बसलाय, त्याचा उद्धार झाल्याशिवाय राहील का. मज हृदयी सद्गुरू तेने तरिलो हा संसार पुरू, म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी. सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरी महाराजांच्या या नाशिक तपोवनातल्या आशुतोष महामृत्युंजय भूतनाथ भवानीपती भोलेनाथ भगवान सर्वाश्वर महादेव मंदिराच्या प्रांगणात सुरू असलेला प्रतिवार्षिक कार्यक्रम परमवंदनीय परमपूजनीय माधवगिरी महाराजांच्या प्रमुख उपस्थिती मार्गदर्शनाखाली संतोषगिरी महाराज, श्रवणगिरीजी महाराज, देवाबाबा, रमणगिरीजी महाराज, परशुरामगिरीजी महाराज, अरुणगिरीजी महाराज, हे सगळे साधू मंडळी, संत मंडळी, अध्यक्ष मधुभाऊ, विश्वस्त मंडळी, आमचे शिवाजी पाटील, दौलत पाटील, संपतराव पाटील, प्रकाश सूर्यवंशी, दीपक भूतळा वगैरे सगळे मंडळी, भक्तमंडळ, महिला भक्तमंडळ, दानशूर मंडळी, या सगळ्यांच्या माध्यमातून तुमच्या सेवेसाठी गेले 2 महिने सुरू असलेल्या या ज्ञानयज्ञाचा, या जपयज्ञाचा, या सत्कार्याचा अत्यंत आनंदाने संपन्नतेचा क्षण उद्या येतो आहे. उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत जप करा. सूचना मिळेल, ऐका, सूचना मिळाली, शिस्तीत
आपल्या जेवणाच्या तयारीसह या हॉलमध्ये या. बाबांचं आगमन होईल, साधू संत येतील, विश्वस्त भक्तमंडळ येतील, महाराज मंडळ येतील, भजनी मंडळ येतील. या ठिकाणी थोडासा आशीर्वादात्मक तुमच्यावर पुन्हा एकदा बोधाचा, प्रेमाचा, आशीर्वादाचा पाऊस पडेल आणि बाबांनी सांगतील त्या क्षणी आपलं मौन सुटलं जाईल. मौन सुटलं म्हणजेच अनुष्ठान संपलं असं नाही. जोपर्यंत तुम्ही प्रसाद घेत नाही, उपवास सुटत नाही, तोपर्यंत तसं तुमचं व्रत चालू असतं. सकाळी 10पर्यंत आई आली भेटू नका, पोराच्याही आली भेटू नका. 10 ते 12 इथं कार्यक्रम होईल. अर्धा एक तास इकडे तिकडे पहिली पंगत तुमची होईल आणि मगच इथून हॉलमध्ये जाऊन आपल्या बॅगा उचलायच्या आणि आपापल्या घरी जाताना जे जे काही इथं ऐकलं आहे, जे जे काही अनुभवलं आहे, जे जे काही पाहिलं आहे, त्याचं स्मरण करत 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 घराकडे जायचं आहे. जबाबदारीची माणसं आहात तुम्ही. फक्त एकच करा, कमानीच्या बाहेर जाताना एकदा मागे वळून पहा, एकदा वळून पहा ही भक्तीची पंढरी. एकदा वळून पहा ही भक्तीची पंढरी. पायाला कातडं राहिलं नाही एवढे पळणारे माधुगिरी महाराज. उष्णतेचा प्रकोप होऊनही जागरण करून विधीपासून प्रवचनापर्यंत ही सगळी मंडळी. एक एक वस्तू आणायला गावात पळावं लागतं, गाड्या घोड्या घेऊन ही विश्वस्त मंडळी. ताट देण्यापासून धुण्यापर्यंत सेवा करणारी भक्तमंडळी. तुमची भगर साबुदाणा निवडून ज्यांचे नख राहिल्याने हाताला त्या महिला मंडळी. यांच्या सेवेकडं पहा, यांच्या श्रद्धेकडं पहा आणि मग एकदा बाबाजींच्या स्मृती मंदिराच्या कळसाकडं पहा. जगाच्या कल्याणासाठी विष प्यायलेल्या भगवान आशुतोष महामृत्युंजय शर्वाश्वर मंदिराच्या कळसाकडे पहा आणि मगच पुढचं पाऊल टाकताना म्हणा, जातो माघारी, जातो माघारी, ऐका, जातो माघारी, जातो माघारी पंढरीनाथा, तुझे तो माघारी जनार्दन नाथा. ऐका फक्त दर्शन हा भाव प्रकट करा. म्हणा, निरोप घेऊन राहिले बाबाजी. कसल्या टाळ्या वाजवतात. तुमचे जातो माघारी, जातो माघारी, जातो माघारी पंढरीनाथा, तुझे दर्शन तुझे दर्शन झाले, तुझे दर्शन झाले. तुमच्या नादाने पाहिली मी हे तुझीच पंढरी. तुझ्या नादाने पाहिली मी ही तुझीच पंढरी. धन्य झालो, धन्य झालो आम्ही जन्माचे. नाम घेऊ तुमचे आवडीने, हो नाम घेऊ तुमचे आवडीने. जातो माघारी, जातो माघारी, जातो माघारी. बाबाजी चाललो आम्ही उद्या. अशी कृपा ठेवा बाबाजी. तुझे दर्शन झाले, तुमचे दर्शन झाले. ती पविली तुमची पंढरी, मोठ्याने म्हण. चालू झाली भक्तांची
पंढरी चालू झाली शिष्यांची वारी तुका म्हणे तुका म्हणे तुका म्हणे तुका म्हणे भक्ती करा तुमची जाती पापे जन्माची पळोनी हो जाती पापे जन्माची पळोनी जातो माघारी जातो माघारी जनार्दन नाथा तुमचे दर्शन झाले आता तुमचे दर्शन झाले आता तुमचे दर्शन झाले आता येतो बाबाजी येतो म्हणा जातो म्हणू नका येतो म्हणा आणि येत जा येतो अजूनही झारे कड्या चालू आहेत त्यांना काही झोप आहे की नाही भूक आहे की नाही पण ही बाबाजींची लेकरं आहेत ना यांना वेळेवर मिळालं पाहिजे म्हणून केवढा अट्टहास आहे देणाराचा शिजवणाराचा वाढणाराचा आणणाराचा याचं स्मरण करा अखंड त्या दिव्यत्वाचं स्मरण होईल असा प्रयत्न करा 8 दिवसाच्या ऐवजी यावेळेस 9 दिवसाचं तिथीमुळे अनुष्ठान आलं आहे आमच्या संस्थेकडून विश्वस्त मंडळ भक्तमंडळ आपली कदाचित काही सेवा अपुरी राहिली असेल वेळ अवेळ झाली असेल आणि खारट झालं असेल आमच्याकडून बोलताना कधी रागावलं असेल हेतू एकच होता आहे गुरुदेवांची लेकरं आहे ही गुरुदेवांची पाखरं आहे यांचं भलं होत असेल तर थोडं शिस्त लावावी लागते बंधनं पाळावी लागतात पण तरीही जर तुम्हाला राग आला असेल थोडाफार तुमची सगळ्यांची आम्ही क्षमा मागतो आम्हाला क्षमा करा आमच्याकडून चूक झाली असेल सेवा अर्धवट राहिली असेल आम्ही पात्र आहोत क्षमेला चुकीला सांभाळणारे ते आहे करते करविते ते आहे बस जाता जाता एवढंच सांगेन की जर मिळालाच वेळ तर 26/11/2025 पासून सुरू होणाऱ्या 7 दिवसाचं अनुष्ठान यज्ञ पुण्यतिथी 16 कोपरगावच्या समाधी मंदिराच्या प्रांगणात आला तर आनंदच आहे स्वागत करीन 8व्या दिवसाच्या सायंकालीन वाङ्मयीन सेवेचं पुष्प देव गुरुदेवांच्या चरणावर समर्पित करण्यासाठी परमवंदनीय साधू वृंदांची माधवगिरी महाराजांची अध्यक्ष आणि विश्वस्त मंडळांची भक्तमंडळांची इच्छा होती त्यांनी मला तशी आज्ञा केली संकेत केला वेळ दिली बोलायला लावलं तुम्हाला ऐकायला लावलं याबद्दल पुन्हा एकदा मला सेवा दिली त्या सर्वांच्या प्रती कृतज्ञता भाव अभिव्यक्त करून थांबतो जय जनार्दन मंगलमय मूर्ती जनार्दन मंगलमय मूर्ती जय जनार्दन चैतन्य